सो गाइस, हाय, माझं नाव शुभम वायकर. मी तुम्हाला आता सांगणार आहे की जे फ्रेशर्स असतात जिम मध्ये त्यांचा वर्कआउट कसा घ्यायचा, कुठल्या बेस वरती घ्यायचा आणि त्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या फ्रेशर किंवा न्यू मेंबरची फिजिकल कंडिशन ही चेक करावी लागते की त्यांची बॉडी टाईप एक्टोमॉर्फ आहे, एंडोमॉर्फ आहे, म्हणजे जाड आहे का बारीक आहे, रेग्युलर आहे, नॉर्मल बॉडी कंडिशन आहे, हे बघून त्यानुसार मग त्यांनी अगोदर कुठला वर्कआउट केलाय का नाही, अगोदर कुठली फिजिकल ऍक्टिव्हिटी, एक्सरसाइज किंवा कुठला स्पोर्ट्स हा कुठला खेळलाय का नाही, हे सगळं चेक करायचं आणि त्या बेसवरती त्यांचा वर्कआउट प्लॅन शेड्यूल करायचा. तर सगळं तुम्हाला दाखवतो की पहिल्या दिवशी काय वर्कआउट घ्यायचं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वॉर्मअप करावा लागतो, जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. वॉर्मअप का करावा लागतो? कारण आपली बॉडी रेग्युलर ब्लड प्रेशरला असते आणि ती आपल्याला बूस्ट करायची असते वर्कआउट. वॉर्मअप चालू करूया. वॉर्मअप ओंकार ये इकडे. त्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या रेस, त्याच्यावरती सगळं वेट असतं. तर ही जी मुवमेंट आहे ती थोडीशी जास्त करायची. गोल फिरून फायदा नाही, आपण कुठल्याही मुवमेंट गोल फिरवत नाही. म्हणजे ढोल वाजवताना पण आपण काय असं वाजवत नाही, नॉर्मल. ठीक आहे. आणि तुमची जी ग्रिप आहे ही ग्रिपची मुवमेंट ओपन क्लोज ओपन क्लोज ओपन क्लोज, सेम गोज विथ सेकंड हँड. ठीक आहे. हे झालं. आणि मानेची मुवमेंट, मान कधी आपण अशी गोल वगैरे नाही फिरतो. मानेची मुवमेंट काय, ही आहे वर खाली आणि साईड बेस, अशी कुठेही आपण असं बघत नाही ना. सो ह्या सगळ्या मुवमेंट्स आहेत, ह्या सगळ्या मुवमेंट्स आपल्या वर्कआउटच्या अगोदर करायच्या आणि ह्या सोबतच स्किपिंग, जेणेकरून आपली पंपिंग रेट जो आहे तो वाढेल. तो ह्या सगळ्या मोबिलिटी ड्रिल्समध्ये येतात आणि ह्या सोबतच आपल्याला थोडं स्किपिंग करायचे, सायकलिंग करायचे, जेणेकरून हार्ट रेट, पंपिंग रेट तो वाढेल. ठीक आहे.